ईव्हीएम हटाव देश बचाव म्हणत काँग्रेस पक्षाच्या वतीने ईव्हीएम विरोधात आंदोलनाला सुरुवात। नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील निकालावरून ईव्हीएम मशीनवर शंका घेत बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी देशभरातील अनेक राजकीय पक्ष करीत असताना आज नांदेड जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर ईव्हीएम मशीनला विरोध करत स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात करण्यात आली। यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। सरकार आहे म्हणून आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं ईव्हीएमच्या विरोधामध्ये साक्षरता मोहिमेचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा यांना प्रतिसाद भेटत आहे। आज जरी सरकार स्थापन होत असेल तरी आज लोकांमध्ये कुठेही उत्साह नाही आहे, पण आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं जी मोहीम या ठिकाणी राबवण्यात येत आहे यांना चांगला प्रतिसाद जनतेमधून मिळत आहे। याचाच अर्थ असा आहे की हे सरकार ईव्हीएमवर आलेलं आहे, त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवरती मतदान झालं पाहिजे अशा पद्धतीची काँग्रेस पक्षाची मागणी आहे आणि त्या मागणीच्या दृष्टिकोनातून आम्ही पुढे जात आहोत। आजपासून 5 तारीख ते 20 तारखेपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये ईव्हीएमच्या विरोधामध्ये स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आलेली आहे।